आता एक धक्कादायक बातमी आहे। 27 ऊसतोड कामगारांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं। पुण्याच्या दौंडमधील राहू माधवनगर इथली ही धक्कादायक घटना आहे। यवत पोलीस आता तहसीलदारांनी या पोलिसांची सुटका केलेली आहे। 27 ऊसतोड कामगारांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं। देविदास राखुंडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घ्या। देविदास, नेमका काय प्रकार घडलाय? ऋतुजा, आपण बघतोय की वारंवार असे प्रकार जे आहेत ते उघडकीला येत आहेत। पाठीमागे देखील इंदापूर तालुक्यातील नरोटवाडी येथे वीटभट्टी कामगारांच्या बाबतीत हा प्रकार समोर आला होता। त्यापूर्वी रेडा भागात एक अशीच घटना घडली होती आणि आज दौंड तालुक्यातील यवत येथील राहू या ठिकाणी गोपाळनगर आहे, त्या ठिकाणची ही घटना समोर येते। जवळपास 27 ऊसतोड वीटबेगार कामगार होते। काही कुटुंबातील लहान मुलं होते, वृद्ध होते आणि हे सर्व कामगार जे आहेत ते या दौंड तालुक्यातील जो जमीन मालक आहे हिरामन गणपत गाडवे माफ करा, याच्याकडे ते कामगार कामासाठी आले होते। मात्र त्या ठिकाणी या कामगारांना 15 दिवस सक्तीनं काम करायला लावलं जात होतं। त्यांना कुठेही विश्रांती दिली जात नव्हती किंवा त्यांना खर्चीसाठी काही पैसे दिले जात नव्हते आणि याचा सर्व त्रास त्यांना होत होता। त्यांच्याबरोबर काही अपमानास्पद वागणूक होत होती, मारहाण होत होती, शिवीगाळ होत होती, दमदाटी होत होती। या सर्व गोष्टीला हे कामगार कंटाळले होते। अर्थात त्यांच्यामध्ये काही पैशाचा अंतर्गत व्यवहार होता का, या गोष्टी पुढे आलेल्या नाहीत। मात्र एकूण या सर्व कंटाळलेल्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणचे जे कामगार होते त्यांनी ऋतुजा एक व्हिडिओ बनवला आणि आपल्या गावाकडील लोकांना तो व्हिडिओ पाठवला आणि मग याच्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मानेवाडी येथील नाना जाधव यांनी या संदर्भात पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आणि त्यांच्या तक्रारीवरून पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले। एक समिती गठीत केली आणि यवत पोलीस असतील, दौंड तहसीलदार असतील यांच्या माध्यमातून ही कारवाई करत या 27 बंधक करून ठेवलेल्या म्हणजे नजर कैदेतच म्हणून आपण त्यांना ठेवलेल्या या कामगारांची सुटका करण्यात आलेली आहे आणि आता संबंधित जो हिरामन गणपत गाडवे आहे याच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ऋतुजा, हो, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।